नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. साहित्य उत्सव ऐकणाऱ्या रसिक बंधू भगिनीनो, मुक्ती देणारा कायदा या मालिकेत आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहत आहोत. आपण 14 प्रकरणं यापूर्वी पाहिलीत. आज आपण या कायद्यातील प्रकरण 15 सुरू करतो आहोत. आणि हेही प्रकरण आपल्याला आठवत असेल की मागील प्रकरणामध्ये आपण केंद्र सरकारच्या किंवा अपंगांच्या राष्ट्रीय निधीबद्दल पाहिलं होतं. या प्रकरणामध्ये आपण अपंगांसाठीचा जो राज्य निधी आहे त्याबद्दल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे स्टेट फंड फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. अपंग व्यक्तींसाठीचा राष्ट्रीय निधी हा मागच्या प्रकरणात होता, इथे राज्य निधी असं नाव आहे. आता त्याच्यामध्ये राज्य सरकार किंवा राज्य निधी कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. अपंगांसाठीचा राज्य निधी म्हणजे काय तर 88 कलम आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 6 उपकलम आलेली आहेत. तर त्या 88 पहिलं जे उपकलम आहे त्या अंतर्गत असं म्हटलं आहे की अशा प्रकारचा कोणताही निधी जो स्थापित केला गेला आहे त्यास अपंग व्यक्तींसाठीचा राष्ट्रीय निधी असं म्हटलं जाईल. आणि राज्य सरकार या संबंधामध्ये जे विहित करेल त्या पद्धतीप्रमाणे, अर्थात हा विहित अपंगांसाठीचा राज्य निधी वापरला जाईल, त्याचा विनियोग केला जाईल, त्याचं नियमन, नियंत्रण आणि नियोजन केलं जाईल. अशा पद्धतीनं हे 15व्या प्रकरणातलं 88व्या कलमातलं पहिलं उपकलम संपलं. दुसरं उपकलम सुरू होतं आहे की राज्य सरकार असा जो राज्यनिधी आहे, जो अपंगांसाठीचा राज्यनिधी असं ज्याला म्हटलं जातं, तो कुठे कुठे उपयोगात येईल त्याचं वर्णन आलेलं आहे. तर तो अर्थातच नियोजनार्थ किंवा प्रयोजनार्थ उपयुक्त ठरेल. कोणाच्या तर राज्य सरकारने विहित केलं आहे त्याप्रमाणे अपंग व्यक्तींच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासंबंधात त्या निधीचा वापर केला जाईल असं हे दुसरं उपकलम आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं उपकलम सुरू होतं आहे 15व्या प्रकरणात 88व्या कलमामध्ये की प्रत्येक राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, shall maintain
प्रॉपर अकाउंट्स, त्याचे सुयोग्य हिशोब ठेवेल, त्याचे सुयोग्य लेखे तयार ठेवेल, त्या संबंधामध्ये लेखा नोंद वह्या तयार करेल, त्या संबंधामधले लेखा विवरण तयार ठेवेल, त्या संबंधातलं जे काही नोंदी आहेत त्या अपंग व्यक्तींसाठीच्या राज्यनिधीच्या संदर्भातल्या, तर त्या नोंदी ठेवण्याचं काम अर्थात राज्य सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे विहित पद्धतीने होईल. त्याच्यामध्ये अर्थातच उत्पन्न आणि खर्चाच्या समावेशासह हे हिशेब ठेवले जातील, हे लेखा व्यवहार पूर्ण केले जातील, ते शासनाने ठरवून दिलेल्या प्रारूपांमध्ये आढळतील, ते विहित स्वरूपाचे असतील आणि ते अर्थातच सरकार म्हणजे राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार ते काम चालेल. आणि त्याशिवाय भारताचे जे नियंत्रक आणि लेखापरीक्षक आहे, ज्यांच्याबद्दल आपण वारंवार पाहिलं मागच्या प्रकरणामध्ये, तर त्यांच्या सल्ल्यानुसार हे सगळं काम राज्य सरकारांना करावं लागेल किंवा या अपंगांसाठीच्या राज्यनिधीबद्दलचं हे कामकाज होईल. इथे तिसरं कलम म्हणजे उपकलम संपलं 88मधलं 15व्या प्रकरणातलं. चौथं उपकलम सुरू होतं आहे. असे जे लेखे आहेत, असे जे लेखा अहवाल्स आहेत, तर हे अपंगांसाठीच्या राज्यनिधीबद्दलचे सगळे लेखा अहवाल, लेखा नोंदी, लेखे, लेखापुस्तिका, तर हे सगळं अर्थात तपासणीसाठी, ऑडिटसाठी उपलब्ध करून द्यावं लागेल. कोणाला? राज्य सरकारला. कोणाकडे? तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारत सरकारचे जे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे ते तपासणीसाठी हे सगळं ठेवावं लागेल. आणि ठेवल्यानंतर तेही नमूद केल्याप्रमाणे ठेवावं लागेल. मग हे जे भारताचे जे लेखा म्हणजे परीक्षक जे आहेत किंवा नियंत्रक आणि लेखापरीक्षक जे आहेत ते किंवा त्यांच्या वतीने नियुक्त केलेला कोणीही अधिकारी हे लेखे तपासू शकतो, ही लेखाविवरणं पाहू शकतो, त्याबद्दलचे ताळेबंद तयार करू शकतो. त्या संबंधामध्ये एकदा एकत्र किंवा थोडंसं मध्यांतर देऊन किंवा गरजेप्रमाणे कुठल्या नमूद केल्यानुसार ते अधिकारी किंवा ते लेखापरीक्षक ती माहिती राज्य सरकारला मागू शकतात. अपंगांच्या या निधीबद्दलची ही माहिती देणं बंधनकारक आहे राज्य सरकारला. खर्च कसा केला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. खर्चाबद्दल काही जर चुका असतील, इनकीवर्ड जर असेल तर ते करेक्ट करून द्यावं लागेल, बरोबर करून द्यावं लागेल. त्याचं समर्थन करावं लागेल, कसं काय केलं किंवा हा तालमेळ कसा काय घातला तुम्ही, पैसे कुठून आणले, खर्च कशातून केले हे दाखवावं लागेल. अपंगांच्या कोणत्या प्रकरणात कोणत्या विषयाला धरून हे पैसे खर्च झाले हे सगळं पाहावं लागेल. आणि मग अर्थातच हे जे लेखापरीक्षण आहे, ही जी तपासणी आहे, तर ती अर्थात वेळोवेळी ते राज्य सरकार जसं ठरवून देईल त्याप्रमाणे त्या लेखा तपासणी केल्याबद्दलची जी शुल्क आहे किंवा फी आहे कोणाची, भारत सरकारच्या नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांची, तर ती फी वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे किंवा भारत सरकारच्या बंधनाप्रमाणे राज्य सरकारला अदा करावी लागेल, द्यावी लागेल, भरावी लागेल. आणि हे ऑडिट किंवा हे लेखापरीक्षण करून घ्यावं लागेल. खर्चाचा ताळमेळ ताळेबंद पूर्ण करून घ्यावा लागेल. आता इथे चौथं उपकलम संपलं, पाचवं उपकलम सुरू होतं 88मध्ये 15व्या प्रकरणात. त्यामध्ये असं म्हटलं आहे की भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक किंवा महालेखापरीक्षक भारत सरकार ते किंवा त्यांच्या वतीने जो कोणी व्यक्ती निवडला जाईल, जो अधिकारी म्हणून असेल, ज्याची नियुक्ती केली जाईल या कामासाठी, तर तो अर्थातच केलेला जो खर्च आहे तो केलेला खर्च अर्थात जो जमा खर्चाचा व्यवहार आहे तो तपासणीसाठी किंवा तपासणीच्या प्रयोजनार्थ ठेवेल आणि तो अपंगांसाठीच्या राज्यनिधीच्या संबंधात
ते प्रयोजन असेल आणि त्याला अधिकार असेल की वेळोवेळी अधिकारीखाली ताळेबंद किंवा जमा खर्च जुळवणं, खर्च कसा केला ते तपासणं, पैसे कुठून आणले हे पाहणं आणि त्याप्रमाणे त्याला शेरे देता येतील. तसंच त्या संबंधातले लेखाविवरणं तयार करता येतील, ताळेबंद बनवता येईल आणि खास करून मागणीप्रमाणे जे जे कागदपत्र हवे आहेत लेखापरीक्षकांना ते त्याला उपलब्ध करून द्यावे लागतील. वाउचर्स किंवा प्रमाणकं उपलब्ध करून द्यावे लागतील. सगळ्या देणगी पावत्या द्याव्या लागतील. वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र किंवा दस्तऐवज तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचं बंधन हे घालण्यात आलेलं आहे या संबंधात. आणि शेवटी आता शेवटचं 6वं जे कलम आहे 88व्या कलमातलं, तर त्याच्यामध्ये अपंगांसाठीचा जो हा राज्य निधी आहे त्या संबंधामध्ये अर्थात ते भारताचे लेखापरीक्षक आणि नियंत्रक त्याला प्रमाणित करतील, त्याच्या संबंधातले अचूक शेरे देतील. त्या संबंधामध्ये त्या अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अर्थात ते सादर केलेले जे किंवा तयार केलेले जे ताळेबंद आहेत ते राज्यविधी मंडळाच्या समोर दोन्ही सभागृहांसमोर ठेवले जातील आणि त्याला मंजुरी घ्यावी लागेल. असं हे 88वं कलम आहे आणि 15वं प्रकरण आहे. याबरोबरच हे प्रकरण संपलं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.